जनतेची परीक्षा, आता येणार आधीचीच रिक्षा। जय सद्गुरू, नमस्कार। माझ्या मतदार माता भगिनीनो, आपण नेहमी म्हणतो ज्याच्या घरी स्त्री सुखी त्याचे घर सुखी, पण आज वस्तुस्थिती काय आहे? आपली स्त्री खरोखर सक्षम, सुरक्षित आणि सन्मानाने जगते आहे का? आम्ही मानतो की जोपर्यंत घरातील स्त्री आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होत नाही, तोपर्यंत आपला समाज आणि आपले शहर पुढे जाऊ शकत नाही। आपली मंगळवेढा ही भूमी संतांची भूमी आहे, तर एक असं आपल्याला शहर घडवायचं आहे की जिथे आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा काम करणार आहोत। एक महिला, घरातील जी महिला असते ती स्वतः आरोग्यपूर्ण आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला पाहिजे, ती व्यवस्थित शिक्षण घेतलेली असली पाहिजे, तरच ती पुढे घर चालवू शकते। मी स्वतः ही महिला सक्षमीकरणावरती आणि महिलांच्या विकासावरती काम करत आलेली आहे। केवळ सक्षम नाही तर कुटुंबाच्या आणि शहराच्या अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करतील। म्हणूनच आम्ही एक क्रांतिकारी पाऊल उचलणार आहोत। आम्ही तुमच्या दाराजवळ प्रत्येक विभागात महिला सक्षमीकरण केंद्र सुरू करणार आहोत। तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे, स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करत आहे, या केंद्रात या। आम्ही तुम्हाला आधुनिक गृहउद्योगाचे प्रशिक्षण देऊ आणि तुमचा माल विकायला बाजारपेठी उपलब्ध करून देऊ। माझी जे पुढचे विजन आहेत महिलांच्यासाठी, उद्योगधंदे जास्तीत जास्त तयार करून त्यांना त्यांच्या हाताला काम मिळणं, त्यांचं स्वतःचं आर्थिक स्वावलंबन करणं, याच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे। शहरात प्रमुख ठिकाणे केवळ महिलांसाठी अद्ययावत सुरक्षित स्वच्छतेगृहे उभारली जातील, जिथे सॅनिटरी नॅपकिन्स वेंडिंग मशीन बसवले जातील। म्हणजेच आपले मंगळवेढ्याचे नाक जिथे खूप साऱ्या महिला येतात, म्हणजेच ती बाजारपेठ, तिथे वेंडिंग मशीन आणि डिस्पोजल मशीन ही बसवली जातील। तुम्हाला आरोग्याची काळजी वाटते, केंद्रात नियमित आरोग्य तपासणी होईल, डॉक्टरांचा सल्ला मिळेल। म्हणजेच प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाच्या तपासण्या, रक्त, लघवी, शुगर, बीपी यांच्यासारख्या मूलभूत, याच्यापेक्षाही 50 पेक्षाही जास्त चाचण्या केल्या जातील। लोकांना सोलापूर, पुणे अशा ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही। तुम्हाला घरात किंवा बाहेर काही त्रास होतोय, कायदेशीर मदतीची गरज आहे, घाबरू नका, केंद्रात या। तेथे आमचे वकील आणि समुपदेशक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील। आमचे ध्येय स्पष्ट आहे, प्रत्येक महिलेला सुरक्षितता आणि सन्मान। या सक्षमीकरणाच्या प्रवासात आम्हाला तुमची साथ हवी आहे। चला मिळून एक असे शहर घडवूया जिथे नारी शक्तीचा खऱ्या अर्थाने गौरव होईल। आमचा जो निवडणुकीला जाण्यासाठीचा जो अजेंडा आहे तोच मुळात महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण या मुद्द्यावरती आहे। सर्व नागरिकांना, मतदारांना हात जोडून नम्र विनंती करते की मला निवडून द्या। जनतेच्या ज्या काही समस्या असतील ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। यावेळी तुमचा आशीर्वाद, तुमचे बहुमूल्य मत ऑटो रिक्षाला देऊन आमच्या पॅनलला निवडून द्या। चला आपण मिळून आपल्या शहराचे भविष्य घडवूया। धन्यवाद। जय सद्गुरू, जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप झाली जनतेची परीक्षा, आता येणार आधीचीच रिक्षा।